नमस्कार. तुमचा माझा ऋणानुबंध गेल्या काही दशकांचा. बालगंधर्वांच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही आम्हा कलावंतांचे मायबाप. नाटक चित्रपटातल्या भूमिकांमधून आजपर्यंत तुम्हाला भेटत आलो आणि एकदम लक्षात आलं की अरे बघता बघता आपण ज्येष्ठ नागरिक झालो की. ही जाणीव फक्त बोलण्यापुरतीच बरं का. नाटकाचे प्रयोग, सिनेमाचे शूटिंग सगळं पहिल्यासारखंच चालू राहिलं आणि त्यात भर पडली दिग्दर्शनाची. मग काय, स्वारी आणखीनच बिझी झाली. पण एक दिवस माझे डोळे एकदम खाडकन उघडले. वृषालीला एकदा अचानक 3:30 वाजता पहाटे चालता बोलताना अडखळल्यासारखं व्हायला लागलं. मी ताबडतोब तिला हॉस्पिटलला नेलं. इट वॉज अ माइल्ड स्ट्रोक. फॉर्च्युनेटली शी रिकवर्ड व्हेरी फास्ट. पण त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार आला, समजा त्या दिवशी मी मुंबईत नसतो किंवा घरात नसतो तर. मी हॉस्पिटलमध्ये असताना विचार करत होते, माझ्याशिवाय यांचं कसं होणार. अगदी वेंधळं ध्यान आहे हो. मी अमेरिकेला माझ्या मुलीकडे गेले ना तरी माझं सगळं लक्ष इथे लागलेलं असतं. मग मात्र आम्ही तातडीने ठरवलं की यापुढे एकमेकाशिवाय राहण्याची वेळ आलीच तर काहीतरी सुरक्षित व्यवस्था करायला हवी. चहा. इतक्यात माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा फोन आला. ती आणि तिचे मिस्टर नुकतेच अथश्रीमध्ये शिफ्ट झाले होते. हो, पण ती इतका वेळ बोलत होती की मी हिला म्हणालो, अगं नवीन फ्लॅट आहे म्हणून मैत्रिणीकडे कौतुक करत असेल, सवयीचा भाग असतो ना. हो, पण तुम्ही काही म्हणा, मी ठरवलं होतं आपण अथश्री बघायला जायचंच. एक मात्र खरं आहे की मी वृषालीबरोबर अथश्रीमध्ये आलो आणि लगेच लक्षात आलं, अथश्री बेस्ट. आय एम ऑलवेज राईट. पण ह्याला पटलं पाहिजे ना. विक्रमजींना वृषालीताईंचं म्हणणं लगेचच पटलं यात आश्चर्य काहीच नाही. अथश्रीची रचनाच ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. अँटी स्किड फ्लोरिंग असो की रुंद पॅसेजेस आणि बाथरूममधील ग्रॅब बार्स, अथश्रीमधील ज्येष्ठांचा वावर हा अत्यंत सहज आणि आत्मविश्वासपूर्ण असतो. अथश्रीमध्ये 24 तास सुरक्षा उपलब्ध असते. तसंच अचानक काही मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरही ऑन कॉल उपलब्ध असतात. अनेक नामवंत हॉस्पिटल्सबरोबर टायअप असल्यामुळे दर्जेदार वैद्यकीय सेवा त्वरित उपलब्ध होते. यामुळे अथश्री निवासी हे निश्चिंत आणि तणावरहित आयुष्य जगतात. आपलं खाणंपिणं वा कुठे जाणं येणं यामुळे कोणाची गैरसोय तर होत नाही ना, या भावनेला अथश्रीत थाराच नाही. सकस, आरोग्यपूर्ण आणि चवदार जेवण कॅन्टीनमध्ये मिळत असल्यामुळे घरी स्वयंपाकाला कायमची सुट्टी दिली तरी चालते. तसंच गावात चक्कर मारायला वा खरेदीला अथश्रीची स्वतःची बस नेहमीच उपलब्ध असते. घराचा मेंटेनन्स वा डोमेस्टिक हेल्प यांचीही सोय अथश्रीमध्ये उपलब्ध असते. तसंच रेसिडेंट मॅनेजर आणि तत्पर स्टाफची टीम छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायला नेहमीच सज्ज असते. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इथे जमलेला मित्रमंडळींचा धमाल ग्रुप. वेळी अवेळी कट्ट्यावर जमलो की गप्पा, चर्चा, वादविवाद, थट्टामस्करी यांना अगदी ऊत येतो. पूर्वी रविवारी सकाळी वैशालीत अड्डा जमवायचो त्याची आठवण येते. यांना संगीताची खरं तर खूप आवड. पण धावपळीत कधी चांगलं ऐकायला निवांतपणाच मिळाला नाही. आता देशपांडे काकांबरोबर कुमार गंधर्व ऐकत तासनतास बसतात. ते बघायला किती बरं वाटतं. आणि आमच्या बाईसाहेब हर हायनेसची ॲक्टिंगची हौस कधी पुरी होऊ शकली नाही. परवा पौराणिक नाटकामधला एक प्रवेश त्यांनी सादर केला तेव्हा टाळ्या वाजवताना डोळ्यात पाणी कसं आलं ते कळलंच नाही. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे इथे राहत असल्यामुळे गप्पांचे विषयही वेगवेगळे. कंटाळा असं कधी येतच नाही.
आयुष्यभर माझ्या मैत्रिणींवरून सगळे हिच्या फिरक्या घ्यायचे, पण इथे हिला इतके मित्र मिळालेले आहेत की कधी कधी मला सुद्धा कॉम्प्लेक्स आल्यासारखा वाटतो. इथे अथश्रीमध्ये आम्ही भोंडल्यापासून अगदी दिवाळी, ख्रिसमस, ईद सगळे सण असे जोरदार साजरे करतो की काय विचारू नका. आमच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आणि मग मनामध्ये आलं, आता यापुढचं आयुष्य आपण आपल्यासाठी जगायचं, ऑन आवर ओन टर्म्स अँड कंडिशन्स. आणि अथश्रीमध्ये आम्ही असंच आयुष्य जगतोय. अथश्रीमधलं आयुष्य असतं असं रसरशीत, आनंदी आणि चैतन्यशील. म्हणून तर अथश्रीला सुरुवातीपासूनच उदंड प्रतिसाद मिळाला आणि गेल्या अवघ्या 10-15 वर्षात पुण्यातील 6 अथश्री प्रकल्पांमध्ये 1100 कुटुंबांनी घर केलं. आता पुण्यात तसेच वडोदरा आणि बंगळूर इथेही नवे अथश्री प्रकल्प सुरू झाले आहेत आणि लवकरच भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अथश्री पोचणार आहे. या नव्या स्मार्ट सिटीजच्या स्मार्टनेसचा एक घटक अथश्री हा ठरेल असं दिसतं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अथश्री मागील नाव परांजपे स्कीम्स ही भारतातील एक अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी आहे, जिची खरीखुरी ओळख म्हणजे गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वास यांची अजोड परंपरा. तुम्हाला आवडणारं शहर निवडून तुम्ही अथश्रीमध्ये गुंतवणूक करू शकता. हा ठरू शकेल तुम्ही आयुष्यात केलेल्या सर्व गुंतवणुकींचा कळसाध्याय. कारण आपल्याला हवं तसं आपलं स्वतःचं घर ही फक्त पैशाची गुंतवणूक नसते, तर तिथे आपल्या भावनाही गुंतलेल्या असतात, नाही का? अथश्री म्हणजे एक नवा शुभारंभ. तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्यातील एक नव्या आनंदी प्रकल्पाची सुरुवात. सर्वप्रथम म्हणजे अथश्रीचं चैतन्य स्वतः अनुभवण्यासाठी एकदा भारतात नक्की याच. लँड झाल्यापासून अथश्रीची भेट घडवण्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारू. आमची खात्री आहे, एकदा आलात की परत जाल ते नेहमी करता इथे येण्याच्या निश्चयानंच. आणि इथले तुमचे नवे मित्रही तुम्हाला एकाच शब्दात निरोप देतील, पुनरागमनाय च.